पॉलिटिक्सला कुठेतरी आता पुन्हा एकदा वेग आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी नगरसेवक ठेवलेले आहेत ताजमध्ये, त्यावरून अनेक चर्चांना वाव आले. एक तर 2 पर्याय आहेत, एक तर नगरसेवक फुटू नये म्हणून, आणि दुसरीकडे भाजप सोबत बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठी नगरसेवकांना या ठिकाणी ठेवलंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला सामोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत. आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे. त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाहीये. आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत. आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्सबद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत हे जवळजवळ 29 नगरसेवकांपैकी जवळजवळ 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं याबद्दल काही माहिती नाही. तर त्या संदर्भात 2 दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतंय, कामकाज कसं होत आहे, त्याचे कायदे कानून काय आहेत, कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल जे काही हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाही आहे, कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडत आहेत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाहीयेत की नाही, असा संशय आम्हाला होतो. चर्चा अशी आहे की कहीं पे निकाह कहीं पे निशाणा असा बोललं जातं. तर तुम्ही इथे आणून तुमची बार्गेनिंग पॉवर यासाठी वाढवताय, तुमचं लक्ष ठाणे आणि केडीएमसी मध्ये तुम्हाला जास्त हे मिळावं, तुम्हाला स्पेस जास्त मिळावं, त्यासाठी या प्रकारच्या तुम्ही बीएमसी मध्ये दबाव. एक लक्षात घ्या की महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे. त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत. परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे 2 दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत. आता मग जी चर्चा सुरू आहे की महापौर हा पद हे समसमान मिळावं, बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने भगवा हा महानगरपालिकेवर बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी मागितलं जात आहे. या सगळ्या चर्चांना नेमकं पूर्णविराम काय असणार आहे? नक्की बघा, अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाहीये. अजून आरक्षण निघायचं आहे, त्याच्या आधीच या सगळ्या चर्चा होत आहेत, याला काहीही अर्थ नाहीये. याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री, आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील. दुसरीकडे संजय राऊत थोड्याच वेळात जेवणासाठी ताजलँडला येत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माध्यमांना. याकडे कसं पाहता? कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत. कारण ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना, म्हणजे उबाठा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे. आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे. जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल, म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय.